राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय श्रीराम. आजच्या एपिसोडची सुरुवात ह्या शब्दांनी करणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. आणि आपण 10वी नापास माणूस, आपण काय लय शिकलेलं नाही, पण जग बघितले बा, थोडंफार वाचन आहे. आपल्याला जसं कळतं तसं आपण बोलतो. लोक एवढी का फॉलो करतात अजून शोध नाही लागला. तुम्हाला लागला तर मला सांगा. आज विषय गंभीर घ्यायचा आहे, आणि गंभीर विषय म्हणले की मी हमेशा खंबीर असतो. हा, कधी कधी तलवारी सकट, त्याबद्दल वाद नाही, ध्यानात ठेवा. शाब्दिक वार योग्य ठिकाणी झालं पाहिजेत, पोचलं पाहिजेत, कारण त्याची काळाची गरज आहे. नेमक्या विषयाला हात घालतो. काय विषय? ह्या पृथ्वीवर सगळे देश आहेत. आता माझ्या भाषेत थोडं सांगावं लागतं, मला ती लय स्टँडर्ड जमत नाही, पण ते समजून घ्या. अनेक जाती धर्म आहेत. त्यातले प्रमुख धर्म ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, हे प्रमुख. समजा त्यांची संख्या जास्त आहे असे धरून चला. मुस्लिम देश जास्त आहेत, ख्रिश्चन देश जास्त आहेत, पण हिंदू देश भारत, नेपाळ सोडतात तुम्हाला कुठं बघायला मिळत नाही. असा विषय असा आहे की ह्या जगात जी माणसं आहेत ना, आता तुम्ही आम्ही आदबत असतो आपले 4 पैसे कमवायसाठी, आपला कुटुंब प्रपंच. पण अचानक तुमच्या दारापुढं कुणी आलं, तुमची कडी वाटली, तुम्ही फक्त हिंदू आहात म्हणून तुमची जर हत्या केली, तर या दृष्टीने सुद्धा भविष्यात बघण्याचा विचार केला पाहिजे. काय आता ही फडणवीस बिडवीस ह्यांची राज्यकर्ते, ह्यांना आपण वाईट म्हणतो, ह्यांची वाईट प्रतिमा आहे आता समाजामध्ये. रियालिटी खरं सांगतो तुम्हाला. हा, शेतकरी नाराज, सगळे नाराज, पण त्यांच्याकडे चांगलं काय हे सुद्धा पाहिलं पाहिजे. पाठीमाग भारतीय जनता पार्टीने कायदा पारित केला की धर्मांतर बंदीचा कायदा. म्हणजे आपली मुलगी असन तर तिला प्रेमाच्या विमाच्या नावाखाली तिला जर कॉपच्यात घेतली, ती तयार झाली मुस्लिम मुलाबरोबर लग्न करायला, तर करता येणार नाही. पूर्वी करता यायचं. तिला धर्मांतराचा कायदा बंदी केली, त्याला परमिशन घ्यावं लागणार आई वडिलांची, ही लक्षात घ्या, किंवा कलेक्टरची, काय असेल ते. हे गरजेचं होतं. हिंदू मुस्लिम हा नुसता वाद नाही, त्याचे 2 प्रकार येते मुस्लिम मध्ये सुद्धा. आणि तुम्हाला सांगितलं, प्रत्येक धर्मात 4-5% प्युअर नालायक लोक असतात. हिंदू धर्मात सुद्धा आहेत, नाही असं नाही. पण काय काय प्रश्न फार गंभीर आहेत, आणि त्याच्यासाठी त्याचा डोक्यात तुमच्या ते विषय असला पाहिजे. घटना नाशिकला घडली. काय विषय तुम्हाला सांगतो. आणि ह्या धर्मांचं कसं आहे, प्रत्येक धर्माला वाटतं जागतिकीकरण, फक्त ह्या जगात आपला धर्म टॉपला पाहिजे, त्याचीच वाढ जास्त झाली, बाकीची काहीच नको. बघा, असे लोक आहेत. त्यांना लय ती प्रत्येक शब्दाचा किस काढणार लोक आहेत. ख्रिश्चनाला वाटतं जगाचं ख्रिश्चन करावं, मुस्लिमला वाटतं अख्ख्या जगाचं मुस्लिम करणं, हिंदूंना वाटतं तसं होवाच, काय असं इलाज नाही त्याला, पाहिजे त्याला वाटतं. मग ज्या काही लोक लय श्रीमंत असतात, निधी पैसा पुरवतात, मग दुसऱ्या धर्माच्या देशात बॉम्बस्फोट करून आणणं, निष्पापांची हत्या करणं, दुसऱ्या देशात ती अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नकली चलन सोडणं, तिथं दुसऱ्या देशाचं वाटलं झालं पाहिजे, पार त्यांच्या नेपाळ पॅटर्न झाला पाहिजे, असे सुद्धा प्रयत्न चालू असतात. आणि मग त्याच्यासाठी कायदा आहे, त्यासाठी हे की बाबा त्याला मग हे देशद्रोही म्हणून एक कायदा आहे. त्यांना देशाच्या विरोधात काम करता म्हणून त्याला आत टाकायची सोय. हा, म्हणजे आणि लक्ष असतं. मोठ्या मोठ्या आपल्या इथं ज्या संस्था आहेत, IB, NTA आणि ATS, ह्या त्याच्यात सक्रिय असतात. प्रत्येक माणूस डिटेन केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, तुम्हाला लय वाटत असेल मला 50,000 पगार आहे, मी शांत निवास झोपून माझ्या घरात मला कोण करणार, मी काही करू शकतो, तुम्ही कंट्रोलमध्ये सगळे ध्यानात ठेवा. तुम्ही जगाच्या वेगळं काय करायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला उचलणार घरी येऊन. उदाहरणार्थ बॉम्ब तर कसा तयार करावा, हे जर तुम्ही लय त्याच्यामध्ये तसं गुगलला टाकलं ना, तर हे लगेच पोलिसला ऑटोमॅटिक सायबर विभागाला कळतं की हा व्यक्ती घरात बसल्यावर झोपल्या बॉम्ब कसा तयार करावा ही शोधतोय. ते मग विषय नाही. मग तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, तुम्ही गाय असा, उचलला ना डायरेक्ट आतमध्ये, ते काय ऐकून घेत नाही, त्याला बेल नाही, काय नाही, काय नाही, ध्यानात ठेवा. लय बेकार काम असतं ती. म्हणजे आपण एक अतिरेकीत आपल्या देशाच्या विरोधात काम करणारे असा एक कायदा आहे. तसल्या बानगडीत काय तुम्ही पडू नका कधी. हा मोठा विषय. आता नाशिक या ठिकाणी
TCS नावाची कंपनी आहे आणि BPO त्यांचं एक युनिट आहे ते BPO. या ठिकाणी एक भयंकर प्रकार आहे आणि हे काय आहे बघा, काही मुसलमान जे चांगले आहेत त्यांच्याबद्दल वाद नाही, त्यांचं स्ट्रगल चालू आहे अजून, ते खायला मागेत. त्यांना तुम्ही मुस्लिम आहात म्हणून हेटाळणी केली जाते, त्यांना अपमान सहन करावा लागतो. तसं चांगले जसे आहेत तसे वाईट पण येतो. वाईट मुस्लिमांचा काय असा विषय तुम्हाला सांगतो. गिळायचं इथलं आणि मोत्या मोत्या करायची पाकिस्तानची. काही पाकिस्तानी गुप्तचर संघटनाशी संबंध ठेवायचे, तिथून निधी येतो, नकली नोटांचा कारभार असतो, तिथून हत्यारे येतात आणि मग बॉम्बस्फोट घडतात. काही असलं म्हणजे आपले हिंदूंना मारायचं थोडक्यात, असं धरून चाला. शेमानीच ह्या अवलादी पूर्ण समूळ नष्ट केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांना नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एवढा चांगला पक्ष असू शकत नाही, या स्पष्ट मताचा मी तुम्हाला कर सांगतो. हा, तुम्हाला वाटून आली ही फडणीचं राहते फोनाला काही आज वेगळंच बोलायला लागलं, पण तसं नाही, विषय लय गंभीर असतो हा. आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. मी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी 10वी नुकती सुटली होती. 10वी नापास झाल्यानंतर गरम डबा घ्यायचा आणि बाऱ्यावर थांबायचं ऊसाच्या बारण्यावर. ते मोटर झटका मारायच्या, पहिला काय ऑटो बिटो काय नव्हता. ऊसाच्या बारा आपलं मोटर चालू करून दिली, बारा लावलं की नेर सावलीला बसायचं. पण जाताना 2-2, 3-3 पेपर मात्र मी घेऊन जायचो, वाचनाचं नात. मग त्यावेळेस आमच्या गावातला जोडीदार आमचा बामणाचा कुलकर्णी आडनाव, पाटलाचे आम्ही 4-5 जण, अजून सुताराचा मुलगा होता एक, माळ्याची 2 जण होती, सगळी समवयस्क. त्यावेळेस लहानपणी काय जातबीत काय नसतं बरं का, तो काळ वेगळा होता. सगळ्यांचा ग्रुप तयार केला 10-15 जणांचा आणि त्या ग्रुपने एक अशी पांढरी कपडे घातलेला असा. म्हणजे हे कोण? म्हणले हे स्वयंसेवक आहे. म्हणजे कशाचे? हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत बरं का. म्हणजे त्यावेळेस आम्हाला तसलं काही कळतच नव्हतं काय वानगडे. म्हणजे याला RSS म्हणतात. बरं ठीक आहे. मग त्यांनी ती आपली मातृभूमी असं तसं ते सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते जे सांगायचे ना आपल्यावर कसे अन्याय होतात काय तुम्हाला सांगतो. तेव्हा सुद्धा असं ब्रेन वॉश व्हायचा बरं का तुम्हाला. तो खरंय खरंय, बरोबर आहे बरोबर आहे. कारण कधी कधी टेम्पोत लग्नाला गेली, इकडे तिकडे गावाला गेलं तरच आहे, नाही तर ते 50 किलोमीटरच्या आतमध्येच. पुण्याला सुद्धा कधी आम्ही जात नव्हतो, कारणच येत नाही काय. मग त्या काळात ते असं आवडायचं ते हे ते. बरं ठीक आहे. मग आपली तळेगावला ही त्यावेळेस सुदर्शन ही होते बघा, सरसंघचालक होते त्या काळात. तिकडं त्यांच्या सभा बिभा तिथं ते ऐकायचे, लेक्चर आमकं तमकं सगळं. कट्टर हिंदू झालो आम्ही. हा, आणि मग तुमचं चांगलं ते कौतुक बितुक करायचे. म्हणलं चांगलं आहे बा, आपली स्वतःची स्वतःला मला लय अभिमान वाटायचा बा हिंदू. पण स्टडी करायचो काय होतं काय नाही. मग गोळवलकर ते प्रमुख त्यावेळेस, त्यांचं ते लिखाण त्यांचं ही. आता आम्हाला अशी वाईट खोड, वाईट नाही मला चांगलीच म्हणता येईल, की एक ते गोळवलकरांचं नाव सारखं घ्यायचं. म्हणले गोळवलकर ह्यांचं अख्खं पुस्तक स्टडी केलं, यांचं काय म्हणतात काय नाही. त्यांना मागणी केली की ते म्हणजे आपलाच माणूस देऊन टाका. सगळं अख्खं स्टडी केलं, सगळं बरोबर आहे. पण एक वाक्य आपल्याला खटाकलं बा. ती फार आता ते 1947ला देश स्वतंत्र काही दिवसांनी त्या वाक्यावर बंदी आली, पण ते वाक्य खटाकलंच मला बरं का. म्हणजे असा विषय. मग मी ती सांगितलं बा हे काय आपल्याला जुळणार नाही, हे वाक्य बघ चुकीचं आहे आणि समर्थन करते याचं. आपण चुकीच्या दावणीला बांधले गेले असं मला आतल्यात वाटायला लागले बा. म्हणलं आपल्याला असं मोकळं टाकलं, निरपेक्ष राहायचे. प्रेम तर आहे त्याबद्दल, देशाबद्दल काय वाद नाही, कोणी आपल्याला ते सांगायची गरज नाही. म्हणजे असं म्हणलं. मग बाकीची बी 4-2 पाटलं आमची, अरे म्हणजे ती बरोबर आहे, जाऊन ते चांगलं काहीतरी करतोय आपण, त्याला मत होई असं तसं. बरोबर ठीक. कालांतराने आम्ही जायचो तिथं त्या सभांना, आमकं तमकं त्यांचं मिटिंगांना सगळं जायचं. RSSचं काम तर चांगलं चालू झालं. त्यावेळेस धर्मांतर हा मुद्दा आम्हाला त्यावेळेस कळला आणि ते सत्य होतं. म्हणजे आता ते RSS असं, RSS आता नोकरावर ठेवत असली तर ते अख्खं वाईट आहे अशातला भाग नाही. तुम्हाला सांगतो, ह्या जगाच्या इतिहासामध्ये काही राज्य अशी आहेत, आपल्या जगाच्या नाही सॉरी भारताच्या, हिंदुस्थानमध्ये राजस्थान, पंजाब, तुमचं चंदीगड, लुधियाना, दिल्ली, विशेष करून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ह्या 7-8 राज्यात सगळ्यात जास्त रक्त वाहिलं हिंदूंचं. आणि आजही हिंदू सगळ्यात जास्त ह्याच राज्यात आहे, ध्यानात ठेवा. जी आउटसाईड आहे आपण त्याला साऊथ म्हणतो, पार पश्चिम बंगाल तिकडं लांब खोमदाडात, म्हणजे परकीय आक्रमणाच्या स्वराज्याने हिंदूंचं रक्त जास्त इथं वाहिले गेले मी सांगितलेल्या राज्यात, ध्यानात ठेवा. त्यामुळे तिथं
तसं ते पिढी जात ते विचार राहिले गेले. पण काही ठिकाणी गरीब, शिक्षण नाही अशा जनतेचं, 2 वेळच्या अन्नासाठी जगणाऱ्या जनतेचं काही लोकांनी धर्मांतर करून टाकलं डायरेक्ट. हिंदूमधून त्यांना आज बघा तुम्ही, नुसते मुस्लिमच नाही, त्यात ख्रिश्चन बी आहेत. गावाच्या गावं ख्रिश्चन आहेत. हे पूर्वी हिंदू होते. हे सगळं आणि तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहिलं किंवा तिथून तशी माहिती घेतली ना, ते खरं पण आहे. मग RSS वाईट कशी? हिंदू कमी झाला ना, आपलं भूभाग बराच गेला. पाकिस्तान वेगळा निघाला, आपलाच भूभाग होता. अफगाणिस्तानचा काही भाग, हे सगळं आपलं होतं. ते आपलं जे पर्वत आहे, कैलास पर्वत महादेवाचा, चायना ते आत्ता काय सांगायचे. 100 ठिकाणी यांच्या सह्या करा, पैसे भरा, तेव्हा आपल्याला एंट्री. ते जर आपल्यात असत आपण गेलो असतो ना कसं बी. असा विषय, ही लय गंभीर विषय असतात. म्हणले हे पण बरोबर आहे बरं का. असं आमचं काम चाललं होतं. तर आमच्या गावात आदिवासी समाज आहे. तिथल्या शिक्षणासाठी 10-15 मुली लहान लहान आपल्या, एक माणूस म्हणला नेतो त्यांना, ती प्रार्थना बिरताना म्हणायला लावायची लागलं. मग आम्हाला ती RSS मध्ये असे आम्हाला वरनं लय फुल सपोर्ट आहे तुम्हाला सांगतो. ते सत्ता होती त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादीची, काँग्रेसची, लय सपोर्ट खतरनाक आम्हाला आणि कट्टर कार्यकर्ते. ते कुलकर्णी मे मिळून तो असा हाग्यादम टाकला. म्हणलं खलासच करून टाकेन बॉ, हे मुलींना तुम्ही तिकडे जाऊन प्रार्थना शिकवायची, इकडं आणायचं सोडायचं नाही. तर तू त्याला गावात एक जणाला त्यांचा कार्यकर्ता होता, धर्म प्रसार करणारा, असा हाग्यादम टाकला. ती परत गावात दिसलंच नाही. बायको पोरा सकट ते बेपाता झालं. ती गेलं तिकडं, ते माघारी तिकडं. ते मुली आणल्या आपण, त्यांची लग्न झाली सगळं. पण ते असा विषय असतो. काहींना पैसे देऊन प्रलोभन देणे, धर्मांतर करायला लावणे, असा विषय असतो. तर ही जी घटना आहे, ह्या अनुषंगाने तुम्ही बघा. ही जी कंपनी आहे TCS, त्याच्यामधला BPO नावाचा विभाग, आणि त्याच्या ठिकाणी एक 5-7 जण, मॅनेजर खान म्हणून मुस्लिमच. म्हणजे वाईट मुसलमान कोसले असतात हे ओळखायचं. तुम्हाला सांगतो काय करायचं. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ आणि मॅनेजर खान, हे एक 6-7 जण चांडाळ चौकटी तिथं साहेब लोक आपण म्हणतो किंवा काम करायचे. ते कॉम्प्युटर आपल्या एक 6-7 मुली होत्या हिंदूंच्या. एक ह्याचा मुलगाही होता, हिंदूच होता. ह्या 7 मुलींना त्यांनी सुरुवातीला जेवण बिवण ही कामावर घेतलं. आणि सगळ्या मुली ह्या 18 वर्षापासून 25 वयोगट याच्यातल्या होत्या. 1-2 तुम्ही वाईट होत्या. त्या मुलींना त्यांनी सुरुवात जेवणाला ह्याला त्याला, नंतर ती समजा कॉम्प्युटरवर काम करत असली, शी हरामी त्याच्यातलं एक जण यायचं डायरेक्ट तिच्या कानापाशी मुंडकं ठेवायचं, किंवा ही अश्लील बॅड टच करायचं, कुठं हात लावायचं काय. आता पगार पाणी पोटाचा प्रश्न असतो, त्या पोरी त्या सहन करायच्या. त्या विषयी आत्ता चालू घडीची घटना सांगतो. हे एवढे थांबले नाहीत, हे एका मिशनवर होते. आणि ते मिशन असं होतं की ह्या हिंदू मुलींना काही करून आपल्या बेगम बनवायचं, मग त्यांना धर्मांतर करून मुस्लिम बनवायचं, नंतर त्याच्याशी लग्न करायचं, आणि नंतर त्यांच्यापासून 8-8, 10-10 पोरं काढायची. याला म्हणतात लव जिहाद. ध्यानात ठेवा. आता आम्ही या तत्वानुसार आहे की बाबा आमचं लाकूड आमच्या चुलीत, तुमचं लाकूड तुमच्या चुलीत. पण एक तर आमची 40-40 नवरदेव झाल्या, त्यांना पोरी मिळणार, आणि शी आमच्यावर रोबास आहे खायला बाई असलेही. आता शिले खतरनाक विषय तुम्हाला सांगतो. हा, ही सोपं नाही एवढं. तुमच्याकडे सुरक्षित राहून द्या, आणि आमच्यावर तुम्ही डोळा टाकू नका, म्हणजे नजर ठेवू नका भाऊ. हा, ह्या म्हणजे तत्वाचा मी आहे. आपापल्या ह्याला डोकं लावायचं नाही. मग त्या पोरींना त्यांनी काय केलं, पार्टी, थोडं हे देणं, गुलवणे, थोडं गुंगीचं औषध देणे, काय असले प्रकार. आणि ती थोडी बेसावध असली किंवा आता पार्टी म्हणलं थोडंफार सरबत का ना घ्यावंच लागतं ना, त्याच्यात गुंगीचं औषध. ती थोडी ही झाली की दुसऱ्यांनी तिच्या जवळ जायचं, फोटो काढायचा, हात टाकायचा, फोटो काढायचा, मिठीत घ्यायचं, फोटो काढायचा. फोटो म्हणजे ती अश्लील झालं ना व्हिडिओ. तिला माहीतच नाही त्या पोरीला, हिंदूंच्या पोरी. मग तेवढं झालं की तिला त्याच्यावर ब्लॅकमेल करायचं की हे बघ, हे असं आहे, ते तसं आहे, तुम्ही माझा ऐका. म्हणजे असं नका सर तुम्ही करू, तुम्ही माझा ऐका. तुमचा हिंदू धर्म काय बरोबर नाही, भंगार तुमचा हिंदू धर्म. आमचा धर्म लय भारी, आम्ही बुरख्यात राहतो असं. हा, तुमचं भारी एक असं हलका आहे, आमचा कसला आहे आमचा बघून घेऊ ना, ती तुमची गरज नाही त्याच्यामध्ये सांगायची.
ह्याला म्हणतात प्रलोभन दाखवणे, दुसरा किती वाईट आणि माझं किती चांगलं हे दाखवणे, असा प्रकार. असा त्यांचा ब्रेन वॉश सुरुवात केली. पगार चालू, पुरी हँग झाल्या बा. 7 जणी शेवट ते सारखं ब्रेनवर हॅमरेज करून 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 म्हणले आता रोजा आहे, आता पाठीमागं झालं ते रमजान पवित्र सण आहे, तुमचं तुमचं मान नका काय, हा तुमचं काय खरं असतं, आमचं चांगलं. ती रोजा धरा, आणि मग नाही तुम्ही धरला किंवा तुम्ही हे नाही केलं तर आम्ही डायरेक्ट ह्या तुमचे जे फोटो आहेत ना व्हायरल करू, तुमचं कुठं लग्न होणार नाही, तुम्ही आयुष्यातून उठतान, अशा प्रकारची धमकी. आता कायदेशीर ही रताळी का 5-6 लय चुकली होती, पण ती डोळे अंधारे चालले, माहित नाही ना काय चाललंय ती. मग ती झालं बा पुऱ्याला टेन्शन मध्ये. रोजा सार म्हणजे आम्ही सांगतो तसं राहायचं. लिपस्टिक लावणं पोरींनी बंद, हाताला नेल पॉलिश लावणं बंद, इथं टिकली लावलं बंद, तिथून ती धमकी द्यायची बंद करा, टिकली लावू नका बरं का. सगळं बंद झालं. आता रोजा धरा, असं धरा, हे असं असतं, तसं असतं, तसं करा. पुरीत होणार ही बदल त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलं. ही टिकली लावी ना काय ना, गुंड्या कापडाची चांगली दिसते का बाई तू, म्हणजे जास्तच धर्म आहे ना. घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्या गोष्टीची कुजबूज चर्चा झाली. पुरी तर टेन्शनमध्ये, काय बोलायला तयार नाही, सांगायला तयार नाही. मग त्याच्यात हिंदूचा जो पोरगा होता त्याला साईडला घेतलं. म्हणला बोलता कसं म्हणता कसं, ही साहेब लोक आहेत 5-7 मानला मुसलमानाची आहेत, आणि शेनी असं असं चालतं बा सगळं इथं असं, आणि ती दबाव देतात असं त्यात. मग ह्या गोष्टी किती गंभीर आहे ह्याची म्हणजे गंभीरपणा लक्षात घेऊन पूर्णला साईडला घेतलं, आणि त्यांनी त्यांच्याकडं आपले नाशिक पोलीस डायरेक्ट SP ऑफिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गपचिप त्यांना बोलून घेऊन विश्वासात घेऊन, महिला कॉन्स्टेबल होतं, सगळं होतं, त्यांना धीर दिला. बाळाओ काही वस्तुस्थिती फक्त आम्हाला कळू द्या, आम्हाला तुमचं नाव सुद्धा ओपन होणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. त्यांनी सांगितलं असं असेल, त्यांच्याकडे फोटो येतं आमचं, हे ते. आता ते पोलीस आहेत, पोलिसांना असं वाटलं की ह्यांच्या एवढ्या सांगण्यावर पुरावे किंवा हे जास्त मिळू शकत नाही, किंवा हा विषय नुसता एका क्रिमिनल पुरता मर्यादित नसून 100% लव जिहादच्या नावाखाली याचं कनेक्शन पाकिस्तानशी असलं पाहिजे, हे संदर्भ झाले पोलिसांचे. हा विषय मोकळा त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातलं, सूत्र हल्ली. आपल्या ज्या मेन संस्था आहेत IBBB, हे म्हणले व्यवस्थितपणे टॅकल करा विषय. मग एकत्रित मग तुम्हाला जय श्रीराम ओकेच कार्यक्रम. मग काय राबवलं तुम्हाला सांगतो. एक प्लॅन तयार करण्यात आला. नवनियुक्त म्हणजे नवीन सिलेक्ट झालेल्या हिंदूंच्या महिला कॉन्स्टेबल मुली, त्या 7 जणीला तिथं नोकरी द्या ना, अमकं तमकं घेतलं नाही यांनी कामावर. तर व्यवस्थित बोलल्या बिलल्या, त्यांना वाटतं अजून 7 बेगम आल्या आपल्याला. आता बेगम ते मसाला त्याच्यात ती दांडकं बुडवून मागून ठासणारी, त्यांना कुठं माहिती बेगम कसले आहेत. आपल्या महिला कॉन्स्टेबल गेल्या 7 जणी व्यवस्थित, यांनी आपलं चालू केलं पहिल्यासारखंच, हे असं तसं. मग ह्या आता ते पोलीस आहेत, प्रशिक्षण आहे त्यांना, ते पुरावे गोळा करत गेल्या. काही व्हिडिओ व्हिज्युअल, काही ऑडिओ व्हिज्युअल, हे सगळे पुरावे लागतात कोर्टात दाखवायला, लक्षात घ्या. सगळी अशी परफेक्ट कॉपच्यात गेली. आणि मग नंतर रेड, मग काय गाड्याच गाड्या. मग आणि ही जी रताळी आहेत 5-7, आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तोसिफ आणि मॅनेजर खान, त्यांना बिगर वाड्याच्या खोलीत घेतलं भाऊ. आणि मग ह्याच घटनेची दखल अगदी मुख्यमंत्री कार्यालयापासून सूत्र हल्ल्यात, लक्षात घ्या. आता जे आपली मोठी गुप्तचर संघटना असेल किंवा यांचं पाकिस्तानशी काय कलेक्शन आहे का, पैसा कुठून येतोय, काय येतोय, हे सगळं ओपन होणार. ही लय आंतरराष्ट्रीय विषय असू दे मोठा, पण यांना त्यांना ती चुंगी परत कुठं घालायच्या लायकीची राथ्यान असं मला वाटत नाही. तुम्हाला सांगतो करेक्ट कार्यक्रम करून टाकणार नाशिक पोलीस. असा विषय. अशा तऱ्हेने ही केस आत्ता क्रॅक झाली. बघू अजून भविष्यात तपास चालू आहे काय होतंय, पण बरंच मोठं रॅकेट याच्या सापडायची शक्यता आहे. आणि नाशिकमध्ये हा प्रकार घडला, पण यांचं कोण पुण्यात आहे का, पुणे विद्येचं मार्ग आहे तुम्हाला माहिती आहे, हजारो नाही लाखो मुली तिथे शिकतात. अजून त्यांचं इकडं काय कुठं जाळंजुळं आहे का, ते जाळंजुळं त्याचं मुळासकट उपटून काढायची ताकद आहे आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे, आणि ते काढतील याच्याबद्दल शंका माझ्या मनात तर अजिबात नाही. त्याच्यामुळं आपल्या मुलीबाळांना बऱ्याचशा विषयावर पालकांनी सांगितलं पाहिजे की बाई कसं वाग, कोणाची कसं वाग, कोण कसा करतोय.
अति होऊन देऊ नका, बाकी काही झालं तरी चालेल. हा, कारण अति तिथं माती. आपली लेकरं आपणच सांभाळायची असा विषय आहे. रामकृष्ण हरी.